नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण गरमागरम भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे मोहनसाठी तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। नंतर एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचे आहे। त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, मिरच्यांऐवजी आपण लाल मिरची पावडर घातली तरी चालते। नंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। नंतर 2 ते 3 चमचे मोहन घालायचं आहे तेलाचं आणि थोडीशी कोथिंबीर। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपण अजिबात सोडा वापरला नाही, सोड्याऐवजी आपण तेल घातले, त्यामुळे भजी छान खरपूस खुसखुशीत होतात आणि सोडा घातल्यामुळे तेलकट होतात। यात आता थोडं थोडं पाणी घालून भज्यासाठी लागतं तसं पीठ आपण भिजवून घेऊया। आता थंडीचे दिवस आहे, त्यामुळे गरम भजी खाण्याचं खूपच मन होतं। त्यासाठी आपण भजी कशी बनवायची ते बघत आहोत। हे बघा, या प्रकारे आपण आता भज्याचं पीठ भिजवून घेतलंय। हे बघा, या प्रकारे आपण भज्याचं पीठ भिजवलंय। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। आणि आता तेल गरम केले, त्यात आपण छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे। आणि भजे जरा जास्त वेळाने करणार असेल तर पीठ थोडं घट्ट भिजवायचं, कारण मिठामुळे भज्याच्या पिठाला पाणी सुटतं। त्यामुळे मीठ जास्त लवकर घालायचं नाही, आणि जर मीठ घातलं तर पीठ थोडं घट्टच भिजवायचं। आणि भजी छान दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायची। हे बघा, आपले भजी छान खरपूस तळून झाले आहेत। आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, या प्रकारे आपण सगळी भजी आता काढून घेतली एका प्लेटमध्ये। आपली भजी छान तयारही झाली आहे। हे बघा, भजी आपली तयार झाली आहेत। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।